नमस्कार, मी प्रेरणा आपल्या सखी प्रेरणा चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। आज रविवार आहे आणि मी इकडे जेवणाची सुरुवात करत आहे। खास असं काही नव्हतं तुम्हाला दाखवायचं, पण माझ्या मनात आलं चला शेअर करूया। तर आज मी मच्छीची आमटी बनवते। आज संडे स्पेशल, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नॉनव्हेज असतं। इथे मी एक कांदा कापला, पण अर्धा कांदा मी मच्छीच्या आमटीमध्ये टाकणार आणि एक वाटी पूर्ण खोबरं घेतलं आहे मी ओलं त्याच्यासाठी। आणि म्हटलं हजबंड स्टेशनला गेले होते, त्यांचं काम होतं, म्हटलं मच्छी घेऊन या। मग इथे मी अर्धा कांदा टाकला, खोबरं घेतलं, विळीवरती किसत बसली नाही, खूप वेळ जाईल म्हणून, नाहीतर विळीवरतीच किसतो आम्ही। त्याच्यानंतर धने भिजत टाकले होते थोडेसे आणि बेडगी मिरची, सुकी मिरची जी 7-8 घेतलेल्या मी त्या, आणि ती टाकले कारण ती कलरला आणि तिखटपणासुद्धा खूप कमी असतो त्याचा, खूप झणझणीत अशी नसते ती। कोथिंबीर, अर्धी हिरवी मिरची आणि 4 लसणीच्या पाकळ्या, असं सगळं मी घेतलं होतं ह्याच्यामध्ये वाटपाला, कारण एक पूर्ण कांदा आपण नाही घालू शकत ह्याला एका वाटीच्या खोबऱ्याला, कारण चव चेंज होते पूर्णपणे, आणि मी मालवणी असल्यामुळे मला माहिती आहे, त्यासाठी मी तुमच्याशी शेअर केलं। छोटीशी टीप आहे ही, कारण जेवढा कांदा तेवढंच खोबरं घेतलं तर पूर्ण चव चेंज होते। नंतर मिक्सरला लावलं, कांद्याची फोडणी दिली आणि इथे मी फोडणीला सगळं वाटप घातलं। त्याच्यानंतर त्यात मच्छी वगैरे टाकली, कोकम 2च टाकले, कारण प्युअर कोकम होते, 4 टाकले तर आंबट होणार म्हणून 2च टाकले, 4 तुकडे करून। नंतर ज्वारी बाजरीची भाकरी बनवली आणि त्याच्यानंतर म्हटलं तांदळाच्या बनवण्याच्या ह्याच बनवूया, कारण आमच्याकडे सगळ्याच प्रकारच्या असतात भाकऱ्या, असं काय नाही। मी ज्वारी बाजरीचं एक, नाचणीचं वेगळं, तांदळाचं वेगळं, गहू पीठ वेगळं, असं 4-5 प्रकारचे असतात, पण आज सगळेच एकत्र होतो आणि वेगवेगळा वेळ जाणार, मला स्टेशनला पण जायचं होतं दुपारी, म्हणून म्हटलं करूया। नंतर मच्छी फ्राय केली, हलवा आणलेला होता आणि हे होते कोळंबी होती। नंतर इकडे भाकऱ्या वगैरे केल्या, मध्येच पावसाचं वातावरण होतं, ते छान, ते पण बघत होती किचनमधून मी, छान वाटत होतं मला। सगळं आवरलं पटापट। इथे बघा आमचा क्रिश खाऊची त्याच्या वाट बघतोय कधी देणार आहे मला। त्यानंतर मी जेवण ठेवताना पाऊस खूप जोरात येत होता बाहेर, भरपूर, खूप छान वाटत होतं। आणि मी स्वतःला खूप लकी समजते की माझा फ्लॅट अशा ठिकाणी आहे की मला पूर्ण निसर्गाचा आनंद घेता येतो, खूप छान वाटतं, बरं वाटतं मला सगळ्या बाजूनेच। मी खरंच ह्या बाबतीत खूप आनंदी आहे, खूप आनंद येतो आहे। त्यानंतर इथे मी भाकऱ्या बनवून ठेवलेल्या, कोळंबी फ्राय केली, हलवा फ्राय केला। हलवा आम्हाला बऱ्याच वेळा जातो, म्हणजे नेमकेच मी तुकडे फ्राय केले, सुरणची भाजी, भात वगैरे सगळं केलं। त्यानंतर जेवलो, स्टेशनला आलो, स्टेशनला गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली होती 2 महिन्यानंतर, ती घ्यायला गेलो। नंतर तिथे गणपती कला केंद्र होतं मध्येच रस्त्यात, फडके रोडला, तिथे काही व्हिडिओ बनवला मी। नंतर गावच्या गोष्टी म्हणून, गाव साईड, माझ्याच गावातल्यांचं एका मैत्रिणीचं शॉप आहे हे, मला तिथे जाऊन माहिती पडलं, तर तिथे काही गोष्टी घेतल्या, त्यानंतर तुमच्याशी शेअर करेन नक्की मी। नंतर तिथून अजून थोडंसं सामान घ्यायचं होतं। पाऊस बघा किती पडतोय, दिसतोय का? मी आले डोंबिवली स्टेशनला आणि भरपूर असा पाऊस पडतोय। आता फ्रंट कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते, गाडी समोर पार्क केली आहे आणि तिथे थांबलो, तिथे खूप पाऊस पडतो। बरंचशी खरेदी केली, मी आणि माझे हजबंड। पाऊस बघा किती पडतोय, दिसतोय का? मी आले डोंबिवली स्टेशनला आणि भरपूर असा पाऊस पडतोय। आता फ्रंट कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते। नंतर आम्ही त्यांच्या घरी पोचलो, घरी गेल्यानंतर थोडे गप्पा मारल्या, नाश्ता वगैरे केला, आणि त्याच्याकडे कासव होता, खूप छान होता। नंतर घरी यायला निघालो, तो कोपरला माझा भाऊ राहतो, काकांचा मुलगा, त्याच्या घरी गेलो, काकी आलेली आहे, तर काकीला भेटायला गेली आणि भाच्याला पण भेटायला गेली आहे। तर काकी होती घरात आणि भावाची बायकोसुद्धा होती, त्यांना भेटलो, चहा वगैरे घेतला, विचारपूस केली। नंतर घरी आलो, पुन्हा
घरी आल्यानंतर मला जेवणाचं पण बघायचं होतं. नंतर मी कॉर्सेट घेतलेले सेलिंगसाठी, ते म्हटलं तुम्हाला वेअर करून दाखवते तेव्हा जास्त विश्वास बसतो. आणि खूप छान कॉर्सेट आहे. कॉर्सेट होता. मी एकच दाखवलं का, कारण जसे मी सेलिंगला आणले तसं तुमच्याशी म्हटलं शेअर करूया. हा ड्रेससुद्धा खूप छान आहे. आणि सगळे जे मी प्रोडक्ट दाखवते ना कपड्यांमध्ये, ते माझ्याकडे आत्ता 1250पर्यंत आहेत. म्हणजे तुम्हाला 1300ला सुद्धा नाही, पण फिक्स रेटला आहेत. कारण मी खूप रिजनेबल रेट लावलेत, अगदी परवडण्यासारखे. समोरचा खुश पण झाला पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे मला. मैत्रिणीला साडीसुद्धा ना खूप आवडली आहे, मस्त. तिने मला रिव्ह्यूज पण दिला, कमेंट केली. आणि इथे मी हा व्लॉग इथेच संपवते.